मलिकवाड येथील दूधगंगेच्या पाणी पातळीत मोठी घट, उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईचे संकेत। मलिकवाड तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथील दूधगंगा नदीवरील जुना बंधारा पाडण्याचं काम मागील महिन्याभरापासून सुरू असल्यामुळे नदीत येणारे पाणी पुढे वाहून जात आहे। परिणामी मलिकवाड परिसरातील दूधगंगेच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली असून शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची चिन्ह दिसत आहेत। सध्या नदीतील पाणी कमी झाल्यानं शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय। गेल्या 4 दिवसापासून अनेक शेतकरी कृषी पंप इतरत्र हलवून पाण्याच्या उपलब्ध ठिकाणी बसवत आहेत। पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यानं सिंचन व्यवस्थापन करणं कठीण झालंय। खरीप हंगामातील हरभरा, गहू, शाळू, मूग, उडीद, चवळी तसेच खोडवा व निडवा या पिकांना नियमित पाणी देणं अत्यावश्यक असताना पाणी पातळी घटल्यानं सिंचनात विलंब होत आहे। परिणामी पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हिरेकोडी, ननंदीवाडी, एकसंबा, मलिकवाड, यादनवाडी, वडघोल, नागराळ, नेज व सदलगा या गावातील शेती व जनावरे मोठ्या प्रमाणावर दूधगंगेच्या पाण्यावर अवलंबून आहेत। सध्या ऊस काढणीनंतर अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकं घेतली असून नदीतील पाणी घटल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गेल्या आठवड्याभरापासून उन्हाचा तडाखा वाढला असून शेतीला दर 10 ते 15 दिवसांनी पाणी देण्याची गरज भासतीये। हेस्कॉमकडून 7 तास सुरळीत वीज पुरवठा सुरू असल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी पाण्याअभावी सिंचनात अडचणी निर्माण होत आहेत। फेब्रुवारी महिन्यातच पाणी पातळी घटल्यानं आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे। प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड।